रायगड जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतीपदांची निवडणूक येत्या 23 मार्च रोजी होणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे। या निवडणूक प्रक्रियेसाठी अलिबाग येथील नियोजन भवन सभागृहात दुपारी 12 वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा 1961 मधील तरतुदीनुसार या समितींच्या सभापतींची निवड करणे बंधनकारक आहे। या महत्त्वाच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी आणि निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। रायगड जिल्हा परिषदेमध्ये स्थायी समितीसह महिला आणि बालकल्याण, अर्थ, बांधकाम, शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन आणि समाज कल्याण अशा विविध विषय समित्या कार्यरत आहेत। नियमानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर एका समितीच्या सभापतीपद जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांकडे सोपवले जाते। उर्वरित रिक्त असलेल्या सभापती पदांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे। निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यामुळे आता जिल्हा परिषदेतील राजकीय हालचालींना वेग आला असून कोणत्या गटाला कोणती समिती मिळणार आणि सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे।